भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाचा गुंता सुटता सुटता आणखी वाढत चाललाय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 दिवस शिल्लक असताना मुंबईसह ठाणे, नाशिक, संभाजीनगर, पुणे या प्रमुख महापालिकांमधील जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये। संभाजीनगरचा वाद फडणवीस शिंदेंच्या दरबारात गेलाय, तर नाशिकमध्ये शिवसेनेनं जागा वाटपाचा मुद्दा खूपच ताणलाय। पाहूयात। महायुतीचं ठरलं पण जागा वाटपावर अडलं। मुंबईत 227 जागांवर एकमत, जागा वाटप जाहीर नाही। ठाणे, नाशिक, संभाजीनगर, कल्याण डोंबिवलीतही जागांचा तिढा। भाजप शिवसेना महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा मुंबईपासून संभाजीनगरपर्यंत कायम आहे। जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत प्रचंड रस्सीखेच असल्यानं जागा वाटप जाहीर झालेलं नाही। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास 3 दिवस शिल्लक आहेत, तरीही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। मुंबईत भाजप शिवसेनेचं 227 जागांवर एकमत झालंय। नेतेही 227 जागांचं वाटप पूर्ण झाल्याचा दावा करतात, पण कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे सांगायला कोणताही नेता तयार नाही। शिवसेना आणि भाजप नेते आपली युती पक्की छाती ठोकपणे सांगतात, पण कुणाला किती जागा हे मात्र सांगण्याची कुणातही हिंमत नाही। युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे म्हणण्यापेक्षा जागा वाटपाची बोलणी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे। युतीनं लढायचं हे निश्चित आहे। कोणाला किती जागा मिळाल्या ह्याच्यापेक्षा 227 ठिकाणी आपण महायुती म्हणून लढतोय आणि आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या अस्तित्वासाठी काही लोकांनी काय आघाड्या केल्या असतील, युत्या केल्या असतील आणि ते पुढे जात असतील, तर त्याचा कुठचाही फरक हा आमच्या युतीवर पडणार नाही। आम्ही अतिशय संथ गतीनं जरी चाललेलो असलो तरी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल। महायुतीतल्या सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला 150 ते 160 जागा मिळतील, शिवसेना 60 किंवा 70 जागा लढू शकते। शिवसेनेला भाजप ज्या जागा देऊ करते त्या अतिशय कमी वाटतात, त्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही युतीच्या जागा वाटपाचा आकडा ठरलेला नाही। शिवसेना ठाण्यात मोठ्या भावाचा हक्क सांगतेय, तर भाजपला शिवसेनेचा दावा मान्य नाही। भाजपनं शिवसेनेला जागा वाटपासाठी दिलेला अल्टिमेटमही संपल्यात जमा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटप 10% जागांवर अडल्याचं सांगण्यात येतंय। जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी 5 तास बैठक झाली, पण त्यातून कोणतीही फलनिष्पत्ती झाली नाही। शेवटी संभाजीनगरच्या जागा वाटपाचा तिढा हा मुंबई दरबारी नेल्याचं सांगण्यात येतंय। थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे, तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे। म्हणून आता याच्यावर निर्णय हा जवळपास अर्धा-पाऊण तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तासभरानंतर जो काही निर्णय येईल, मला वाटतं जर पॉझिटिव्ह येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतही 3 ते 5 जागांवर तिढा असल्याचं सांगण्यात येतंय। या जागांचा तिढा बैठकांवर बैठका घेऊनही सुटलेला नाही। मुख्य बाब म्हणजे हातात काही तास शिल्लक असताना कोणत्या मित्रपक्षाला किती जागा हे कोणीही छाती ठोकपणे सांगायला तयार नाही। नाशिक महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळतेय। नाशिकचा संभाव्य फॉर्म्युला भाजप 80, शिवसेना 35, राष्ट्रवादी 5, RPI 2 असा जागांचा प्राथमिक आराखडा मुंबईत ठरल्याचं बोललं जात आहे। आताच्या घडीला तर महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्षांचे लोक आहोत। निश्चितपणे यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्याशी चर्चा करीत असताना आम्ही 50 जागांची मागणी केली होती आणि शेवटी आम्ही 45 जागा शिवसेनेला मिळायला पाहिजे अशी विनंती केलेली आहे। या संभाव्य फॉर्म्युलामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा धोका भाजपला आहे। दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक मैदानात आहेत। शिवसेनेकडे 122 जागांसाठी 500 पेक्षा अधिक उमेदवार, तर भाजपमध्ये 800 पेक्षा अधिक उमेदवार असल्यानं अगदी शेवटच्या क्षणी AB फॉर्म देण्यात येतील अशी शक्यता आहे। त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता वाढली आहे। राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुतीत जागा वाटपाचा मोठा पेच आहे
हा पेच पुढच्या काही तासात न सुटल्यास उमेदवारी अर्ज भरताना मोठा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास, मुंबई.